डब्ल्यूएचओच्या यादीत असलेल्या उत्कृष्ट नाश्त्यांपैकी एक नाश्ता म्हणजे इडली. इडली हेल्दी आहेच, पण तिला अजून आपण हेल्दी बनवलेलं आहे तिच्यामध्ये पालक ॲड करून. तर ते कसं ॲड करायचं आणि ती सॉफ्ट कशी बनवायची, तर आज आपण पाहणार आहोत. पालक रवा इडली बनवण्यासाठी इथे 2 कप मी उडीद डाळ घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता तिला आपण 2 ते 3 तास व्यवस्थित भिजवू देणार आहोत. आणि इथे मी 5 कप रवा घेतला, आपला साधा रवा घेतलेला आहे. तर तो आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. एक 3 तासानंतर आपण जी उडीद डाळ भिजत घातलेली आहे ती व्यवस्थित आपण ग्राइंड करून घेणार आहोत. त्याची चांगली फाईन पेस्ट बनवून घेऊया. तर इथे आता आपण बारीक केलेला रवा तसंच आपण उडदाची डाळ जी वाटून घेतलेली आहे ती व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि हे आपण पूर्ण रात्रभर म्हणजे एक 8 ते 10 तासासाठी आपण त्याला फर्मेंट करायला ठेवणार आहोत. इथे एक जुडी पालक घेतलेला आहे, मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे पालक. तर आता पालक आपण ब्लांच करून घेणार आहे. इथे एका टोपामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि उकळलं आहे. तर आता आपण हे जे धुतलेले पालक आहे ते यामध्ये घालून घेऊया. एक ते 2 मिनटं आपण पालक असं ठेवणार आहोत आणि हे आपण थंड पाण्यात काढून घेणार आहोत. इथे मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे. तर आणि हे आपण आता गरम केलेलं पालक यामध्ये घालून घेणार आहोत. आता आपण ब्लांच केलेले जे पालक आहे त्याची प्युरी बनवून घेऊया. तर पालक इथे ब्लांच करून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे. रात्रभर जे आपण इडलीसाठी पीठ ठेवलं होतं ते व्यवस्थित गेलेलं आहे. छान वरती आलं आहे. तर आता आपण पालकमध्ये हे पीठ घालून घेणार आहोत. छान आपण आता पीठ आणि पालक व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर इडलीच्या चटणीसाठी आपण इथे मी एक अख्खं नारळ घेऊन त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. भाजकीचा नारळ घेतलेले आहे. 4 हिरव्या मिरच्या, चिंच घेतलेली आहे, आलं आणि लसूण. इथे छान मी चटणी वाटून घेतलेली आहे बारीक व्यवस्थित. तर आता आपण याला तडका देऊन घेणार आहोत. त्यासाठी इथे मी तडका पॅन ठेवला आहे गॅसवर. त्यावर तेल घालून घेतलेलं आहे. यामध्ये आपण थोडे तर उडीद डाळ घालून घेऊया. उडीद डाळ थोडी लालसर झाली की यामध्ये आपण राई घालून घेणार आहोत आणि लाल सुक्या मिरच्या घालणार आहोत. तर आपला तडका रेडी झालेला आहे. तर असा आपण गरम गरम तडका आपण चटणीवर घालून घेऊया. या इडलीच्या बॅटरमध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे. तर आता आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेऊया.
तर आता हे आपण स्टीमरमध्ये घालून घेणार आहोत. इथे गॅसवरून स्टीमर ठेवलेला आहे आणि उकळलं गेलेलं आहे. तर यामध्ये आता आपण जे आपण बॅटर घालून घेतले तो स्टँड घालून घेणार आहोत. 20 मिनिटं याला व्यवस्थित आपण स्टीम देऊन घेणार आहोत. अशा प्रकारे पालक रवा इडली छान मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की रेसिपी घरी ट्राय करून बघा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.